गणेश, तू इथे आहेस हे मला ठाऊक नव्हतं. गडावरून श्री खंडेराय गेल्यानंतर मला वाटलं तुझी भेट घेणं अवचित आहे. तुलाही असंच वाटतंय की हे सारं माझ्यामुळे झालंय? केवळ माझ्यामुळे हे गड सोडून गेले आहेत? नाही माते, ह्यात तू निश्चितच एकटी कारणीभूत नाहीयेस. तुला माझं वागणं योग्य वाटतंय ना? माते, जरीही मी असं म्हणालो असेल तरी हेही सत्य आहे की श्री खंडेराय तुझ्या आणि बाणाच्या वादामुळे हा गड सोडून गेले. माते, तुला राग आला असेल, पण हे सत्य आहे जे मला तुला सांगायलाच हवं. एकंदरीत त्यांनी गड सोडून जाण्याला मी कारणीभूत ठरले. माते, तुला ह्या क्षणी बाणूबद्दलचा राग सोडून द्यायला हवा, कारण श्री खंडेराय कधी आणि कसे गडावर येतील याचा विचार करायला हवा. मला तू म्हणाला होतास की मला आवश्यकता भासली तर तू मला सहाय्य करशील. हो, मग तू मला आता सहाय्य का नाही करत? मी तुला सहाय्य करणार होतो, ते अंतिम सत्य कळावं म्हणून. पण हे कळण्यासाठी यांनी गडावर यायला हवं, आणि त्यासाठी जर तू मला सहाय्य केलंस तर त्यात अनुचित काही नाही. तसे ते उचित असेलही किंवा नसेलही, पण माते, मला तुला सहाय्य करण्यासाठी श्री खंडेरायांची अनुमती घ्यावी लागेल. हे कुठे गेले आहेत ह्याची कोणालाही कल्पना नाही, पण सगळ्यांच्या मनात हेच आहे की यांनी जेजुरीत परत यावं. यासाठी जर मला सहाय्य हवे असेल तर तू मला करणार नाहीस का? हो माते, श्री खंडेरायांची अनुमती नसेल तर मी तुला सहाय्य नाही करू शकणार. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.